हॅलो डिअर फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर. आय होप मी आशा करतो की तुम्ही सातत्य अभ्यासामध्ये ठेवत असाल. परीक्षा जरी पोस्टपोन झाली तरी लवकरच आपल्याला परीक्षेची डेट येणार आहे. तर त्यासाठी आधीच आपण तयारीला असलं पाहिजे. आणि सिम्प्लिफाईड इयरबुक 2024 जर तुम्ही सिरीज बघितली नसेल आपली, तर सिम्पली आपल्या यूट्यूब चॅनलवर सिम्प्लिफाईड इयरबुक 2024 ही सिरीज प्लेलिस्ट मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे. ते सिक्वेन्सवर बघा. आता इथून जे काही राहिलेले पार्ट आहेत ते आपण लवकरच या सिरीजमध्ये अपलोड करणार आहोत. आज आपण अंतराळाच्या संदर्भात जे काही न्यूज येतात ते आपण महत्त्वपूर्ण न्यूज आहेत टेक्नॉलॉजीच्या संदर्भात ते आवश्यक आहे आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून. तर या सिरीजमध्ये काय बघणार आहे आपण, अगदी सिंपलरित्या महत्त्वपूर्ण पॉईंट मी परीक्षेमध्ये त्या न्यूजमधून कशा पद्धतीने प्रश्न सेट करू शकतो आयोग, त्या पद्धतीने मी हे सिरीज घेत आहे. जसं तुम्ही सिम्प्लिफाईड ईबुक 2024 हे बुक वाचन करू शकता, पण प्रत्येक न्यूज महत्त्वाची नसते आणि प्रत्येक न्यूजमधला जे काही डाटा आहे ते परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा नसते. म्हणून आपण प्रत्येक न्यूजमधील जे काही क्रक्स आहेत ते आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून मी ते सांगण्याचा प्रयत्न करत आहे तुम्हाला. तर कशा पद्धतीने आपण लवकरात लवकर एक बुक कव्हर करू आपण. तर तुम्हाला वाटेल की अवघ्या 20 ते 25 व्हिडिओमध्ये तुम्ही जवळपास अर्ध्यापेक्षा जास्त सिम्प्लिफाईड ईबुक हे जे काही 2024 हे आपल्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला कव्हर होताना दिसेल. तर बघा, भारताची पहिली वेधशाळा मोहीम ही आपली भारताची पहिली वेधशाळा मोहीम जर बघितली तर ही सौर वेधशाळा मोहीम आहे. तर भारतामधील पहिली आहे. मग प्रक्षेपण जर बघितलं तर 2 सप्टेंबर 2023 रोजी झालेलं आहे. ठिकाण आपल्याला विचारू शकते, सतीश धवन अंतराळ केंद्र श्रीहरिकोटा इथून इथे प्रक्षेपण करण्यात आलेले आहे. तर आदित्य L1 मोहिमेचे प्रक्षेपक जर बघितलं आपण PSLV XL C53 अशा पद्धतीने तुम्हाला C41 45 अशा पद्धतीने देऊ शकते. तर लक्षात ठेवा PSLV XL C53. तर कशासाठी आहे, सौर वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी, म्हणजे सोलर सिस्टमचा जे की ॲटमॉस्फिअर आहे त्या पद्धतीचा अभ्यास करण्यासाठी आदित्य L1 मोहीम ही लॉन्च केलेली आहे. वजन विचारत नाही आपल्याला, एकूण खर्च पण आपल्याला गरजेचं नाही, पण 1480 एक मोठं लक्षात असू द्या. मोहिमेचा कालावधी महत्त्वपूर्ण आहे, 5 वर्ष. L1 चे पृथ्वीपासूनचे अंतर 15 लाख किलोमीटर गरजेचे नाही. यानाचा प्रवास काळ लक्षात असू द्या, 127 दिवसाचा प्रवास काळ आहे. 127 दिवसामध्ये L1 पॉईंटवर पोहोचणार आहे. अवकाशातील वेग 3000 किलोमीटर पर सेकंद. आणि त्यासोबत प्रकल्प संचालक जर बघितला आपण तर निगार शाजी हे प्रकल्प संचालक आहे, महत्त्वपूर्ण आहे. L1 बिंदूवर पोहोचण्यासाठी लागणारा कालावधी 4 महिने आहे. तर आपल्याला ठळक महत्त्वाचा लक्षात असू द्या, 4 महिने. मोहिमेचा कालावधी 5 वर्ष आहे, पण L1 बिंदूवर पोहोचण्यासाठी लागणारा कालावधी त्या 4 महिन्याचा आहे. तर PSLVचे उड्डाण किती आहे, मग 59वे. आणि PSLVचे कॉन्फिगरेशन मिशन किती आहे, तर 25वे. मिशन म्हटलं तर 25वे PSLVचे आणि उड्डाण म्हटलं तर 59वे उड्डाण आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला न्यूजमधून महत्त्वपूर्ण बाबी आवश्यक आहे. इथे काय म्हटलेलं आहे, चंद्रयान 3च्या हेल्थवर लक्ष ठेवण्यासाठी इस्रोला महत्त्वपूर्ण सहाय्य प्रदान करणार आहे. कोण आहे, युरोपियन स्पेस एजन्सी. एवढं लक्षात ठेवा. बाकी आदित्य L1 मधील जे काही वरील उपकरणं जे आहेत ते उपकरणामधील डिटेल आपल्याला जायचं गरज नाही. आदित्य L1 साठी एकूण किती उपकरणाचा उपयोग करण्यात आला, 7 उपकरणाचा उपयोग करण्यात आला. 4 जे आहे हे उपकरणे सूर्यप्रकाशाचा, तर अन्य 3 उपकरणे सूर्याचा प्लाझ्मा चुंबकीय क्षेत्राचा अभ्यास करण्यासाठी. तर महत्त्वपूर्ण पॉईंट आहे, तर काही नोट डाऊन केले असेल तुम्ही, तर नोट डाऊन केले तर तुम्हाला लवकरात लवकर रिव्हिजन होईल. व्हिडिओ पुन्हा बघायची गरज पडणार नाही. तर अशा पद्धतीने आपण ही न्यूज पूर्ण कव्हर करण्याचा प्रयत्न करत आहे. तर NAVIS जी की IC प्रणाली म्हणजे नेव्हिगेशन विथ इंडियन कॉन्स्टलेशन्स प्रणाली. आता हे इस्रोने स्थापन केली आहे. तुम्हाला विचारू शकते NAVIC ही प्रणाली कुणाची आहे, तर इस्रोने स्थापन केलेली प्रणाली आहे. पण या प्रणालीला आधी कोणत्या नावाने ओळखलं जात होतं, IRNSS म्हणजेच इंडियन रिजनल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम या नावाने ओळखलं जात होतं. आता NAVIC या नावाने ओळखले जाते. तर 7 उपग्रहांचा एक समूह आहे. या प्रणाली वर्क कशी करते की 7 उपग्रहाचा संदर्भात, म्हणजेच त्या उपग्रहाच्या एक संग्रह आहे, त्या संग्रहाच्या संदर्भात वर्क करते. तर त्यापैकी 3 उपग्रह भूस्थिर कक्षेत आहे, म्हणजे जवळपास जमिनीच्या लेवलची जी काही कक्षा आहेत त्या, आणि 4 जिओ सिंक्रोनस कक्षेत स्थापित करण्यात आले आहे. म्हणजे जिओ सिंक्रोनस कक्षा म्हणजे जी ऑर्बिट असते त्या ऑर्बिटच्या हिशोबाने जे काही कक्षा असतात, जिओ सिंक्रोनिक अशा पद्धतीची जी काही कक्षा येतात, वेगवेगळ्या प्रकारच्या कक्षा येतात प्रक्षेपणाच्या. त्यामध्ये तुम्हाला 4 जिओ सिंक्रोनिक कक्षेत आणि 3 उपग्रह भूस्थिर कक्षेत आहे. तर NAVIC भारत आणि देशाच्या म्हणजेच भारत देशाच्या सीमेपलीकडे 1500 किलोमीटर पर्यंतचा प्रदेश ही कव्हर करते. जवळपास किती किलोमीटरचा आहे NAVIC ही प्रणाली किती किलोमीटरचा प्रदेश कव्हर करते, तर 1500 किलोमीटरचा प्रदेश कव्हर करते. लक्षात असू द्या. नागरी वापरकर्त्यांसाठी मानक स्थिती SPS आणि धोरणात्मक वापरकर्त्यांसाठी जे काय आहे रिस्ट्रिक्शन सर्व्हिस म्हणजे प्रतिबंधित सेवा हे
महत्त्वपूर्ण आहे, हे 2 सेवा ती प्रदान करते. बाकी गरज नाही हे तुम्हाला इतर वाचायची. आपल्याला न्यूज अशा पद्धतीने कव्हर करायची की परीक्षेमध्ये आपल्याला त्या न्यूजमधून प्रश्न कुठून तयार होऊ शकतो, बस एवढंच वाचायचं आहे. बाकीच्या भानगडीमध्ये पडायची काही गरज नाही मित्रांनो. उगं कुठं आपल्याला वेळच कमी आहे, तर त्या वेळ आपण भरपूर सारं वाचायला, पण ते वेळ महत्त्वाचा आहे परीक्षा दृष्टिकोनातून वाचणं. लायगो इंडिया वेधशाळा गुरुत्वीय लहरीच्या अभ्यासासाठी, म्हणजे जे काही गुरुत्वीय लहरी आहेत पृथ्वी, त्या गुरुत्वीय लहरीच्या अभ्यासासाठी लायगो इंडिया वेधशाळा स्थापन केलेली आहे. भारतातील लेझर इंटरफेरोमीटर ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ऑब्झर्वेटरी म्हणजेच लायगो इंडिया या खगोलशास्त्रीय महाप्रकल्पाला 6 एप्रिल 2023 रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने अंतिम मंजुरी दिलेली आहे. लायगो इंडियाला मंजुरी दिलेली आहे. सरळ लायगो इंडिया वेधशाळा कशासाठी आहे? गुरुत्वीय लहरीच्या अभ्यासासाठी. तर बघा कुठे आहे मग? महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ जवळ तब्बल 1600 कोटी रुपये खर्च केला. आपल्याला खर्चाची काही घेणदेण नाही, पण 2030 पर्यंत ही वेधशाळा बांधण्यात येणार आहे. पण कुठे? आपल्या महाराष्ट्राची संदर्भात आवश्यक महत्त्वाची न्यूज आहे, हिंगोली येथे. तर तुम्हाला विचारू शकते लायगो वेधशाळा कुठे बांधण्यात येणार आहे महाराष्ट्रामध्ये? हिंगोली येथे औंढा नागनाथ जवळ 2030 पर्यंत वेधशाळा बांधण्यात येणार आहे. तर अमेरिकेतील लायगो म्हणजेच लायगोच्या जे काही 2 संस्था आहेत अमेरिकेतील, तर वेधशाळेच्या, लुइजियाना आणि वॉशिंग्टन. आणि आता त्या वेधशाळेनंतर तिसरी वेधशाळा ही भारतामध्ये होणार आहे, जे की हिंगोलीमध्ये. लक्षात घेऊया, तिसरी आहे भारतातील जी की लायगोची वेधशाळा. कशासाठी? पृथ्वीचे जे काही आहे आपली गुरुत्वाकर्षण लहरी, त्या गुरुत्वाकर्षण लहरीचा अभ्यास करण्यासाठी. तर केंद्र सरकारने 2016 मध्येच ते तत्वता मंजुरी दिली होती. तर हे पृथ्वीवर अमेरिकेच्या विरुद्ध बाजूस आपले ठिकाण आहे भारताचे, त्यामुळे त्यांनी 2016 मध्ये. आता पुण्यातील आयुका इन्स्टिट्यूट ऑफ प्लाझ्मा रिसर्च गांधीनगर, राजा रामन्ना सेंटर ऑफ ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी इंदोर या संस्थांच्या पुढाकाराने 4 किलोमीटर लांबीचे 2 बोगदे, म्हणजे जवळपास 4 किलोमीटर लांबीचे 2 बोगदे टनेल आहे, जे की एल आकाराची हे वेधशाळा असणार आहे. तुम्हाला विचारू शकते लायगो जे की वेधशाळा लायगो हे किती वेधशाळा आहे भारतामध्ये आपल्या स्थापन होणार आहे? तर महाराष्ट्रातील हिंगोली येथे स्थापन होणार आहे. ही तिसरी वेधशाळा आहे. अमेरिकेतील लायगोच्या 2 वेधशाळा लुइजियाना आणि वॉशिंग्टन येथे आहे. तिसरी भारतामध्ये आता होणार आहे हिंगोली येथे. कोणत्या आकाराची आहे? तर एल आकाराची वेधशाळा आहे. ही महत्त्वपूर्ण माहिती आवश्यक असू द्या. तर आइन्स्टाईनने 1905 मध्ये मांडलेल्या सर्वसाधारण सापेक्षता सिद्धांतानुसार गुरुत्वीय लहरीचे भाकीत केले होते त्यांनी. मग त्या भाकितानंतरच 2016 मध्ये लेझर इंटरफेरोमीटर ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ऑब्झर्वेटरी म्हणजेच लायगो या वेधशाळेद्वारे गुरुत्वीय लहरीचा थेट पुरावा मिळणार आहे. हे आपल्याला लायगोशी संदर्भात महत्त्वपूर्ण बाबी होत्या. आता उपग्रह आणि देश 2023 मधील जे काही उपग्रह होते देशांनी तयार केलेले नवीन, आणि देश हे महत्त्वपूर्ण आहे. तर विचारू शकते खालीलपैकी हा उपग्रह कोणत्या देशाचा आहे? अशा पद्धतीचा प्रश्न तयार होऊ शकतो. मग आणि अशा पद्धतीचे प्रश्न आलेले आहेत. चांगी 6 हे चीनचा नावावरून कळते आपल्याला. नेक्स्ट आहे सॅट 2 दक्षिण कोरिया. दक्षिण कोरिया म्हटलं तर थोडंसं नावच येतं. नेक्स्ट सॅट 2 दक्षिण कोरिया. सेंझोऊ 16 चीन. नूर 3 इराण. नूर लक्षात असू द्या इराणचा आहे नूर 3. सायरेकस 4B फ्रान्स 4B लक्षात असू द्या. सायरेकस 4B फ्रान्स. संप्रेषण उपग्रह आहे हेनरिक हर्ट्झ S2 सॅट त्याला म्हटलं जाते, जर्मनीचा आहे. आणि त्यासोबत संचार उपग्रह आहे तैफा 1 हे केनियाचा आहे. पृथ्वी निरीक्षण उपग्रह आहे. पृथ्वी निरीक्षण आहे. तैफा 1 कुणाचा आहे? मग केनियाचा. महत्त्वपूर्ण आहे. आता जर बघितलं फेंगुआन 3G हे चीनचं आहे. नाव फेंगुआन 3G चीनचं आहे. तर झोंगसिंग 26 चीनचा आहे. दळणवळण उपग्रह आहे हा. तर ओपेक 13 इस्रायलचा आहे. गुप्तचर उपग्रह आहे हा. ओपेक 13 लक्षात द्या. इस्रायल. हकुतो आर जपान. हकुतो आर चांद्र मोहीम हे आहे. चांद्र मोहीम आहे हकुतो आर. पुन्हा आहे जपान. तर लक्षात घ्या नावच आहे आपल्याला हकुतो आर जपान. लक्षात घ्या. हेलिओस 2 सिंगापूरचे भरपूर सारे आहेत. ल्युमिलाइट 4 सिंगापूर. जनस 1 ॲट्रिस अमेरिकेचा आहे. जनस 1 ॲट्रिस. DSAR सिंगापूर. वेलक्स AM सिंगापूर. एअरकेट सिंगापूर. स्कूप 2 सिंगापूर.
लक्षात घ्या, सिंगापूरचे भरपूर सारे आहेत. सिंगापूरचे तुम्ही जवळपास लक्षात ट्रिकच्या संदर्भात असं काही लक्षात करा, काहीतरी ट्रिक बनवा, त्या पद्धतीने लक्षात ठेवा. बरेचसे काही जे आहेत आपल्याला लक्षात ठेवायची गरज नाही. फक्त कायामधले हार्डली 10 ते 15 नावाचे जे काही आहेत तुम्ही लक्षात ठेवून द्या. बाकी तुम्हाला एलिमिनेशन मेथडनं प्रश्न सुटतील यामध्ये. तर लुलियॉन जर बघितलं सिंगापूरचा आहे, गॅलासिया 2 सिंगापूरचाच आहे, ORB 2 स्ट्रायडर सिंगापूरचाच आहे आणि लुना 25 रशियाचा आहे. लुना रशिया, रशिया लुना 25. ज्यूस आणि युक्लिड हे युरोपियन अवकाश संस्थेचा आहे, युरोपियन स्पेस एजन्सी आहे यांचा, ज्यूस आणि युक्लिड. सॅट्रिया 1 स्पेसएक्स जे की एलन मस्कचे आहे, हे दळणवळण उपग्रह सॅट्रिया 1. ज्युपिटर 3 कोणाचा आहे मग? ह्युजेस नेटवर्क सिस्टीम्स आणि व्हॉयजर 2 अमेरिकेचा आहे. तर व्हॉयजर 2 कोणाचा आहे? अमेरिकेचा आहे. ज्युपिटर 3 ह्युजेस नेटवर्क सिस्टीम यांचा आहे. तर आपल्याला महत्त्वपूर्ण हे जर बघितलं तर उपग्रह होते आणि त्यांचे देश जे की नवीनच 2023 मधले होते. तर आता सायकी मोहीम, आता सायकी मोहीम कशा संदर्भात आहे? तर जी काही सायकी मोहीम आहे हे लघुग्रहाचा अभ्यासासाठी आखण्यात आलेली मोहीम. पुणे नासाने या मोहिमेला 13 ऑक्टोबर 2023 रोजी प्रक्षेपण केले आणि जुलै 2029 मध्ये सायकी यान, हे सायकी यान मंगळ आणि गुरूच्या दरम्यान, कारण की मंगळ आणि गुरूच्या मधील जे काही पट्टा आहे हे लघुग्रहाचा पट्टा आहे आणि या लघुग्रहाच्या कक्षेतूनच ते सायकी ग्रहाजवळ पोहोचण्याची अपेक्षा आहे. कधी? 2029 पर्यंत पोहोचणार आहे. 2023 मध्ये प्रक्षेपण केले. तर हे सायकी उपग्रह जे आहे लघुग्रह, सायकी लघुग्रह इटालियन खगोलशास्त्रज्ञ ॲनिबल डी गॅस्पेरिस यांनी शोधला आणि सायकी नाव हे आत्म्याच्या किंवा ग्रीक देवाच्या नावावरून ठेवण्यात आले आणि पृथ्वीवरून दिसणाऱ्या 9 लघुग्रहापैकी सर्वात मोठा लघुग्रह आहे सायकी ग्रह. म्हणून सायकीचा अभ्यास, हे सायकी मोहीम सायकी लघुग्रहाचा अभ्यास करण्यासाठी आखण्यात आलेली आहे, नासाने आखलेली आहे. 2029 पर्यंत ही तिथे पोहोचण्याची अपेक्षा आहे. लक्षात ठेवा, सायकी मोहीम हे लघुग्रहाचा अभ्यास करण्यासाठी अमेरिका. आर्टेमिस करार 21 जून 2023 भारत आर्टेमिस करारावर स्वाक्षरी करणारा 27वा देश ठरला आहे. आता हे आर्टेमिस करार काय आहे मग? जर बघितलं तर या अमेरिकेच्या नेतृत्वाखाली हा करार, आर्टेमिस मोहिमेचा करार आहे. तर हा नॉन बाइंडिंग मार्गदर्शक तत्वांचा संच आहे. म्हणजे तुम्ही नागरी अवकाशात संशोधन करण्यासाठी वापरण्यासाठी जे काही मार्गदर्शक तत्वे आहेत ते तुम्ही नॉन बाइंडिंग आहे तर ते तुम्ही फॉलो करायला पाहिजे किंवा न करायला पाहिजे, हे तुमच्यावर आहे. नॉन बाइंडिंग मार्गदर्शक तत्वाचा संच आहे. कुणाच्या आहे? अमेरिकन नेतृत्वाखाली आर्टेमिस मोहिमेचा करार, आर्टेमिस करार. लक्षात घ्या, अमेरिका. तर यावर स्वाक्षरी करणारा भारत 27वा देश आहे, लक्षात घेऊ द्या. म्हणून आपल्याला आवश्यक आहे. तर जर बघितलं तर नासाने अमेरिका राज्य विभागाने समन्वयाने इतर 7 संस्थापक देश होते. या राष्ट्रासह 2020 मध्ये आर्टेमिस कराराची स्थापना करण्यात आली आणि 13 तत्वांचा हा संच आहे. तर आर्टेमिस करारामध्ये, आर्टेमिस मोहिमेमध्ये किती तत्वे आहेत? मार्गदर्शक तत्वे त्यामध्ये 13. आणि अंतराळवीरांना चंद्राच्या पृष्ठभागावर सोडणे, तेथे एक स्पेस कॅम्प तयार करणे आणि अंतराळ संशोधन करणे या मोहिमेचा उद्देश आहे. म्हणजे अंतराळवीरांना चंद्राच्या पृष्ठभागावर सोडायचं, तेथे स्पेस कॅम्प तयार करणे, अंतराळ संशोधन करणे या मोहिमेचा उद्देश आहे. जवळपास 13 तत्वांचा हा संच आहे. तर आर्टेमिस कराराची स्थापना 2020 मध्ये झाली. अमेरिकेच्या नेतृत्वाखाली आहे आणि भारत 27वा देश आहे आर्टेमिस करारावर स्वाक्षरी करणारा. हे महत्त्वपूर्ण आपल्याला आवश्यक आहे. आता चर्चेतील क्षेपणास्त्र आणि देश आहेत. तर हे क्षेपणास्त्र व देश आपल्याला लक्षात ठेवणं आवश्यक आहे की खालीलपैकी हे कोणत्या देशात क्षेपणास्त्र आहे, असा प्रश्न आपल्याला तयार होऊ शकतो. गौरी क्षेपणास्त्र नावावरून आहे पाकिस्तान. अबाबील क्षेपणास्त्र पाकिस्तान. जेरिको क्षेपणास्त्र आहे इस्रायल या देशाची. बुरेवेस्टिनिक क्षेपणास्त्र आहे रशिया. बुरेवेस्टिनिक, कारण की स्पुटनिक असं लक्षात ठेवा, बुरेवेस्टिनिक अशा पद्धतीने लक्षात ठेवा. रशियाचं. सरमत क्षेपणास्त्र रशिया. तर बुरेवेस्टिनिक आणि सरमत क्षेपणास्त्र रशिया. खैबर क्षेपणास्त्र इराण. खुर्रमशहर 4 हे इराणचंच आहे. फताह क्षेपणास्त्र इराणचंच आहे. तर इराणचे खैबर क्षेपणास्त्र, खुर्रमशहर 4 आणि फताह क्षेपणास्त्र इराणचं आहे. स्टॉर्म शॅडो जर म्हटलं तर ब्रिटन, नाव वेगळंच आहे स्टॉर्म शॅडो. तर पॉन्सांग 18 म्हणजे पॉन्सांग 80 क्षेपणास्त्र उत्तर कोरियाचं आहे. लक्षात घ्या, क्षेपणास्त्र
उत्तर कोरियाचा आहे, दक्षिण कोरियाचा नाही. ऑनसांग 18 क्षेपणास्त्र उत्तर कोरिया. इग्ला क्षेपणास्त्र रशिया. बुलावा क्षेपणास्त्र रशिया. हे जे काही क्षेपणास्त्र आहेत अतिशय महत्त्वपूर्ण क्षेपणास्त्र होते. याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि तुम्हाला वाचण्यासाठी रिव्हिजन करण्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण ठरेल. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये मित्रांनो. जर व्हिडिओ आवडला तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करा. अशा पद्धतीने मी प्रत्येक न्यूज परीक्षे दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण न्यूज तुमच्यापर्यंत प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करत आहे. आपल्याला परीक्षेमध्ये जाण्याची खोलवर जाण्याची गरज नसते. जे की बेसिक असतात काही गोष्टी ते विचारल्या जाते करंट अफेअरच्या आणि तेच आपण निग्लेक्ट करतो. जशा पद्धतीने आपण या अशा छोट्याशा व्हिडिओला आपण निग्लेक्ट करतो. कारण की आजकाल कशी ट्रेंड झालेली आहे यूट्यूबवर तुम्हाला जास्तीत जास्त म्हणजे डिजिटल बोर्ड आलेले आहे त्यावर जास्त कोणाला बघावेसे वाटते आणि ते डिजिटल बोर्ड त्याला इंटरेस्ट येत नाही वाचन करण्याचा. कारण की बऱ्याचशा मुलांचे कमेंट येतात सर छोटासा व्हिडिओ आहे जास्त लॉंग व्हिडिओ बनवा. पण तुम्ही विचार करा 20 ते 25 मिनिटामध्ये मी एवढ्या साऱ्या न्यूज तुमच्यापर्यंत कव्हर करण्याचा प्रयत्न करत आहे आणि 20 ते 25 मिनिटामध्ये 1 ते 2 न्यूज कव्हर होतात फक्त डिजिटल बोर्डवर. तर कुठेतरी वेळेला महत्त्व द्या मित्रांनो. उगाच काही नाही की थोडंसं डेकोरेशन चांगल्या पद्धतीचे स्लाइडचं आहे त्याच्याकडे बघू नका. आपल्याला पोस्ट काढायची आहे. त्यांच्याकडे डिजिटल बोर्ड आहे सर्व काही ते त्यांचे एक सोर्स आहे त्यांचा एक प्रकारचा व्यवसाय आहे अशा पद्धतीने करतात. तरी आपल्याला वेळ कमी आहे तर आपल्या आपल्या पद्धतीने आपल्याला आपल्या फ्युचरचा विचार करून अभ्यास करायचा. जास्त वेळ द्यायचा नाही. जे काही आपल्या महत्त्वपूर्ण आहे तेच व्हिडिओ बघायचे. बाकी अभ्यासावर जास्त फोकस करा. तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.